नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज गुरुवार दिनांक 7 मार्च 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील संतप्त शेतकऱ्यांचा धोम पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना घेराव, पाण्यासाठी प्रश्नांची सरबती। कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील साप आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या हक्काचे धोम डावा कालव्यातून देण्यात येणारे पाणी बंद का केले, असा थेट सवाल करत संतप्त शेतकऱ्यांनी धोम पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता जयवंत चव्हाण यांना गुरुवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास घेराव घातला। त्यांच्यावर प्रश्नांची सरबती करत आक्रमक भूमिका घेतली। अखेरीस चव्हाण यांनी शेतकऱ्यांची मागणी असलेले पाणी पूर्ण होईपर्यंत आवर्तन चालू ठेवणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आक्रमक शेतकरी शांत झाले। दरम्यान धोम डावा कालव्याचे पाणी अगोदरच बंद केल्यास कार्यालयास टाळे ठोकण्याचा असल्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे। धोम धरणातून डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले असले तरी ते विविध कारणांनी सातत्याने अपुरे पडत आहे। कधी कालवा फुटीच्या घटना घडल्या तर कधी दुसरी अडचण निर्माण होते, अशी शेतकऱ्यांची थट्टा जलसंपदा विभागाने लावली आहे। कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागात आज अखेर कालवा किलोमीटर 89 ते 108 पर्यंतच्या रहमतपूर, अपशिंगे, साप, वेळू, जयपूर व पिंपरी या गावापर्यंत पाणी पोहोचलेले नाही। 3 महिन्यापासून या भागाला धोमचे पाणी मिळाले नसल्यामुळे बारमाही व हंगामी पिके पाण्याअभावी जळून गेले आहेत। आता तोंडाशी आलेली पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे। त्यातच गेले 2 दिवसांपासून डाव्या कालव्यातून सुरू असणारे पाणी अचानक बंद करण्यात आले, त्यामुळे साप, जयपूरसह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना संताप अनावर झाला। प्रत्येक गावातील पाणी वापर संस्थांच्या पदाधिकारी व शेतकरी सभासदांनी धोम पाटबंधारे विभागाकडे रीतसर पाण्याची मागणी केलेली आहे। कधीही थकबाकी ठेवली नाही, मात्र तरीही हक्काचे पाणी मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले। सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास शेकडो शेतकरी एकत्र झाले आणि त्यांनी थेट रहमतपूर येथील धोम पाटबंधारे शाखा क्रमांक 3च्या कार्यालयावर धडक दिली। धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे ज्येष्ठ पदाधिकारी नंदकुमार माने पाटील, साप येथील विजय पाटील, सुखदेव कदम, किरण जाधव, सुरेंद्र कांबळे, नागेश अडसुळे, संजय जाधव, मारुती जाधव, विनोद भोसले, नागेश कदम, सुनील कदम, चंद्रकांत कदम, प्रवीण जाधव, जयपूर येथील राहुल निकम, सोमनाथ निकम, पिंपरी येथील विष्णुदास कंसे, अनंतराव साबळे, सागर कंसे यांच्यासह वेळू, अपशिंगे गावातील शेतकऱ्यांनी शाखा अधिकारी जयवंत चव्हाण कार्यालयात येताच त्यांना घेराव घालून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली। संतप्त झालेल्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आमच्या हक्काचे पाणी पूर्ण क्षमतेने शेतापर्यंत पोहोचल्याशिवाय बंद का केले, पाणी शेवटच्या टोकापर्यंत मिळाले नाही तर कार्यालयाला टाळे ठोकू असा थेट इशारा दिला। पूर्ण क्षमतेने पाणी सोडून पूर्ण भिजवण झाल्याशिवाय पाणी बंद करणार नाही, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर घेराव काढण्यात आला। यावेळी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी दिलेले आश्वासन पाळा, अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकले जातील, असा इशारा पाटबंधारे कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला आहे। रहमतपूरसह 5 ते 6 गावातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी त्यांच्यापर्यंत पूर्ण क्षमतेने पोहोचलेच पाहिजे। शेकडो शेतकऱ्यांनी रहमतपुरातील धोम पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात थेट धडक दिली आहे। आमची सहनशीलता संपत चालली आहे, याची जाणीव राहू द्या, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी सातारा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश शिंदे यांना बजावले। माजी नगराध्यक्ष आनंद कोरे, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश माने यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली। योगेश शिंदे यांनी मागणी केलेल्या गावापर्यंत पूर्ण क्षमतेने पाणी सोडून भिजवण झाल्याशिवाय पाणी बंद करणार नसल्याचे सुनील माने यांना आश्वासन दिले। भारतात महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर, याचा सार्थ अभिमान, दिवाणी न्यायाधीश ए.बी. पाटील। कोरेगाव वकील संघातर्फे जागतिक महिला दिन साजरा। भारतासारख्या प्रगत राष्ट्रामध्ये आज महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहिलेल्या नाहीत। पूर्वीची परिस्थिती आता पूर्णपणे बदलून गेली आहे। पूर्वी महिलांना मानसन्मान अपेक्षितरित्या मिळत नव्हता, तो मिळावा यासाठीच जागतिक महिला दिन उपक्रम सुरू झाला। भारतात मात्र महिला या सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत, याचा सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार कोरेगावचे दिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.बी. पाटील यांनी काढले। कोरेगाव तालुका वकील संघाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला न्यायालय आवारातील सभागृहात गुरुवारी सायंकाळी 6:15 वाजता महिला वकिलांचा गौरव आणि वृक्षारोपण असा संयुक्त कार्यक्रम झाला। त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून न्यायाधीश पाटील बोलत होते। सहदिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. पाचरने, वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुहास भंडारे, उपाध्यक्ष अॅडव्होकेट विजयकुमार जाधव,
सचिव ॲडव्होकेट रोहिदास बर्गे, ज्येष्ठ सदस्य ॲडव्होकेट DM बर्गे यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. वकील संघाच्या सभासद असलेल्या महिला वकिलांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. तदनंतर न्यायालय आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. न्यायाधीश पाटील यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व आणि भारतीय न्यायव्यवस्थेने महिलांना दिलेले अधिकार आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी वकील संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी मनोगत व्यक्त केले. महिला पदाधिकाऱ्यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व पटवून सांगितले. क्षेत्रामध्ये महिलांचं जे योगदान आहे त्या योगदानाला सन्मान द्यायचा म्हणून 8 मार्च हा दिवस महिलांनी म्हणून साजरा केला जातो. आता सर्वांनी सांगितलं की महिलांचं योगदान असं कुठलं क्षेत्र राहील नाही की त्या क्षेत्रामध्ये महिलांचं आता त्या महिलाच्या क्षेत्रामध्ये नाही. बंडारे साहेब म्हणते की अजून भारताच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेतील पदावर कोण महिला गेली नाही, पण ही पण वेळ आता लांब राहिली नाही. म्हणजे डाऊन लाईन इथून पुढे भविष्यात 5 ते 10 वर्षात महिला सरन्यायाधीश सुद्धा आपल्याला मिळतील अशी आता सध्याची परिस्थिती आहे. भारतीय न्यायव्यवस्थेनं महिलांच्या बाबतीत अनेक चांगले उपक्रम म्हणजे आपलं सर्वांचं भाग्य आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रचूड साहेब नेहमीच महिलांच्या अधिकाराविषयी जागरूक असतात. त्यांच्या न्याय निर्णयामध्ये महिलांच्या विषयी चांगले म्हणजे आदेश पारित होऊन तुम्हाला अनेक प्रकारचे अधिकार उपलब्ध झालेले आहेत. कोरेगाव पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे अल्पवयीन मुलगी फसवणुकीपासून वाचली. प्रसंगवधान राखत दिले पालकांच्या ताब्यात. खरं तर वय खेळण्या बागडण्याचे, मात्र टीव्ही आणि सोशल मीडियाच्या जगतामध्ये खोट्या प्रेमाच्या देखाव्यामुळे अल्पवयीन मुले देखील भरकटत चालली आहेत. कोरेगाव तालुक्यातील एका गावात माध्यमिक शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलगी अशाच पद्धतीने एकाच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली. घरातून शाळेला जाते म्हणून निघाली, मात्र शाळेत पोहोचली नाही. प्रियकराच्या सांगण्याप्रमाणे ती निघून आली, मात्र जागरूक मैत्रिणी आणि पालकांमुळे तातडीने कोरेगाव पोलिसांना माहिती समजली आणि पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने तातडीने शोध मोहीम हाती घेऊन एका तालुक्याच्या ठिकाणावरून तिला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे ही अल्लड मुलगी खोट्या प्रेमापासून आणि फसवणुकीपासून वाचली. पोलिसांनी तिचे समुपदेशन केले असून तिला आता पालकांच्या ताब्यात दिले आहे. सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी कोरेगाव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला. दुसऱ्या दिवशी मंगळवारी त्यांनी पोलीस ठाण्यात बसून कामकाजाचा आढावा घेण्यास सुरुवात केली. तोच 11:30 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील एका गावातून पोलीस ठाण्यात फोन खणखणला. माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असलेली मुलगी शाळेत न जाता आहे त्या एसटी बसने पुढच्या प्रवासाला निघून गेली आहे. मैत्रिणीने शिक्षकांना सांगितले आणि शिक्षकांनी थेट पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी पोलिसांना कळवले होते. घनश्याम बल्लाळ यांनी सर्व माहिती घेतल्यानंतर तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांना अवगत केले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी महिला उपनिरीक्षक दीपाली मुसळे यांना बोलावून घेत घटनेची माहिती दिली. तदनंतर खऱ्या अर्थाने सुरू झाला तो तपास. कोणतीही ठोस माहिती हातात नसताना केवळ मुलीचे वर्णन सांगून थेट पुण्याजवळील आळंदीमध्ये चौकशीला सुरुवात करण्यात आली. मुलीचे वय कमी असल्याने आळंदीत जाऊन देखील तिला आपल्या प्रियकराबरोबर विवाह करता आला नाही. कोठेच विवाह होत नसल्याने प्रेमी युगल नैराश्यातून तेथून बाहेर पडले. आळंदीतून प्रियकराचे वर्णन घेण्यात आले. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार प्रमोद जाधव व उपनिरीक्षक दीपाली मुसळे यांनी तांत्रिक माहिती आणि तपासावर भर दिला. मोबाईल कॉल्स डिटेल्स, टॉवर लोकेशन आणि खबऱ्यांचे नेटवर्क कामाला लावत पोलिसांचा तपास आता फलटणवर केंद्रित झाला होता. फलटण शहर मोठे असल्याने मुलीला कसे शोधायचे असा प्रश्न उपस्थित झाला असतानाच बल्लाळ यांना खबऱ्याने रात्रीच्या सुमारास थेट प्रेमी युगलाचे लोकेशन पाठवले. बल्लाळ यांनी तात्काळ उपनिरीक्षक दीपाली मुसळे व प्रमोद जाधव यांना फलटण येथे पाठवले. पोलीस जीप चालक अण्णा विष्णू चव्हाण यांनी त्यांना अवघ्या पाऊण तासातच फलटणमध्ये पोहोचवले आणि त्यांनी मुलीला अलगद ताब्यात घेतले. सकाळी 11:30 वाजता सुरू झालेली शोध मोहीम तब्बल 12 तासांनी संपली. सदर मुलीला कोरेगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तोपर्यंत तिच्या वडिलांनी मुलीला कोणती तरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केलीच होती. पोलीस अधिकाऱ्यांनी तिचे समुपदेशन करत तिला तिच्या वयाची जाणीव करून दिली. मोठी हो, शिकून अधिकारी बन असा सल्ला दिला. त्यानंतर मुलीच्या चेहऱ्यावरील तणाव निवळला. पालकांना बोलावून घेत त्यांना देखील चांगले 4 शब्द सांगत पोलिसांनी मुलीला त्यांच्या ताब्यात दिले.
पोलीस ठाण्याचे सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी घनश्याम बल्लाळ यांनी टीमवर्क दाखवत फसवणुकीपासून अल्पवयीन मुलीला वाचवले. कोरेगाव पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक अंचल दलाल यांनी अभिनंदन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनी पोलीस ठाण्यात जाऊन उपनिरीक्षक दीपाली मुसळे आणि अंमलदार प्रमोद जाधव यांचा सत्कार केला. त्याचबरोबर घनश्याम बल्लाळ व चालक अंमलदार अण्णा विष्णू चव्हाण यांचे विशेष अभिनंदन केले. पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे अल्पवयीन मुलीला आता नवीन जीवन जगण्याची संधी मिळाली आहे.